वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मोकळी सळसळीत, दिसायला खूप सुंदर आणि खायला खूपच भारी लागणारी साबुदाणा खिचडी. आठवड्यातून दोनदा तरी आपल्याकडे कोणाला ना कोणाला तरी उपास असतोच. या उपवासाच्या वेळेला नेहमीच आपण खिचडी बनवतो. खिचडी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप खूप आवडते. पण कधी-कधी खिचडी जी आहे ती खूप कडक होते किंवा खूपच चिखलासारखी होते. खूप साऱ्या समस्या खिचडी बनवताना येतात. आजच्या या रेसिपीमध्ये मी अतिशय साधे सिंपल पद्धतीने खूप खमंग आणि खूप टेस्टी अशी खिचडी बनवलेली आहे. दिसायला ही खिचडी खूप सुंदर दिसते आणि खायला तर विचारूच नका, अतिशय खमंग अशी लागते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबुदाण्याचा एकही दाणा एकमेकांना चिटकलेला नाही. प्रत्येक दाणा हा मस्त असा फुलला गेलेला आणि खूप छान असा झालेला आहे. कढईमध्येही तुम्ही पाहू शकता खूपच खमंग असा हा साबुदाणा दिसत आहे. सर्व्ह करतानाही अगदी सहजच कुठेही न चिकटता पटकन असा सुट्टा-सुट्टा झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी 250 ग्रॅम साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा छानपैकी 2 ते 3 पाण्याने मस्त असा धुवून घ्यायचा आहे. 2 ते 3 वेळा तरी आपल्याला साबुदाणा छान धुवायचा आहे. हलकासा निवडूनही घ्यायचा आहे. एक 5 मिनिट साबुदाण्यामध्ये पाणी असेच ठेवायचे आहे आणि 5 मिनिटानंतर साबुदाण्यातील जे पाणी आहे ते काढून टाकायचे आहे आणि साबुदाणा 3 ते 4 तास छान भिजू द्यायचा आहे. 1 वाटी शेंगादाणे घेतले आहेत. साधारणपणे 200 ग्रॅम एवढे शेंगादाणे असतील. ते छान भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 6 तासामध्ये आपला साबुदाणा मस्त असा भिजला जातो. 3 तासामध्ये भिजतो, पण 4 ते 5 तासामध्ये साबुदाणा खूप छान भिजतो. भाजलेले शेंगदाणे छान थंड झाले आहेत. त्यापैकी थोडेसे शेंगदाणे मी साईडला काढून ठेवले आहेत आणि थोडेसे शेंगदाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक करून घेतले आहेत. खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठेही नाही. त्यानंतर बारीक करून घेतलेले शेंगदाणे लगेचच साबुदाण्यामध्ये ॲड करून घेतले आहेत. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स टाकले आहेत. चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आहे. साबुदाणा मी भिजल्यानंतर हाताने मोकळा करून घेतला होता. आता सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर एकदा मस्त असं याला उलथणीने किंवा चमच्याने हलवून घ्यायचं आहे. साबुदाणा बनवत असतानाही आपण ही प्रोसेस करू शकतो, पण कधीतरी एखादे प्रमाण जर कमी जास्त झाले तर खिचडीची टेस्ट बिघडू नये म्हणून आपण अगोदरच हे सर्व करून घ्यायचे आहे. मस्तपैकी कढईमध्ये साजूक तूप टाकून घेतलं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्यामध्ये कट करून घेतले आहेत. अर्धा चमचा जिरं ॲड केलं आहे. 3 ते 4 बटाटे मस्त अशा चौकोनी आकारामध्ये याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि आपल्याला सर्वात प्रथम बटाटा जो आहे तो हलकासा परतून घ्यायचा आहे. तेलात बटाटा टाकल्यानंतर एकदा हलवून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. तेलामध्ये बटाटा मस्त असा वाफवला जातो. अगदी 2च मिनिटामध्ये हा बटाटा 80% तरी कुक होऊन जातो. परत एकदा बटाट्याला हलवायचं आहे आणि जे शेंगदाणे आपण वाटीमध्ये साईडला काढून घेतले होते ते शेंगदाणे हलकेसे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याला हलकासा असा ब्राऊन रंग येतो. आपण हा शेंगदाणा भाजून घेतला आहे, पण तेलामध्ये परतल्यानंतर खूप छान कलर असा येतो. त्यानंतर आपण सर्व साहित्य मिक्स करून जो साबुदाणा साईडला ठेवला होता तो साबुदाणा आता आपल्याला कढईमध्ये ॲड करायचा आहे. एकदा सर्व साबुदाणा जो आहे तो हलक्या हाताने मस्त असा हलवून घ्यायचा आहे. साबुदाणा हलवत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे. सर्व साबुदाणा हलवून झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आहे. आपल्याला 3 वेळा साबुदाण्याला वाफ देऊन घ्यायची आहे. जेव्हा आपण साबुदाण्याला वाफ देण्यासाठी झाकण ठेवणार आहोत तेव्हा तेव्हा गॅसची फ्लेम अतिशय लो करून ठेवायला विसरायचे नाही. सर्वात प्रथम या खिचडीला आपल्याला 4 मिनिटाची पहिली वाफ काढून घ्यायची आहे. 4 मिनिटानंतर झाकण खोलायचे आहे आणि एकदा साबुदाणा हलवून घ्यायचा आहे. ही सर्वात पहिली वाफ काढून घेतली आहे आपण, जी 4 मिनिटासाठी होती. आता साबुदाणा छान मस्त असा एकदा हलवून घ्यायचा आहे आणि परत यावरती झाकण ठेवून सेकंड वाफ काढून घ्यायची आहे, जी की 3 मिनिटाची असेल. दुसरी म्हणजे 3 मिनिटाची वाफ काढून देत असताना साबुदाणा छान झाकून ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम लो करून ठेवायची आहे. 3 मिनिटानंतर आता मी परत झाकण खोलले आहे. आता परत या साबुदाण्याला आपल्याला एकदा मस्त असे हलवून घ्यायचे आहे. तुम्हाला आता दिसत असेल साबुदाणा जो आहे तो कुठेही चिकट वगैरे झालेला नाही. अगदी मोकळा सळसळीत असा व्हायला लागला आहे. आता आपल्याला शेवटची 2 मिनिटाची जी राहिलेली वाफ आहे ती काढून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर आता मी परत साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित असा हलवून घेणार आहे.
आताही तुम्हाला खिचडीमध्ये हलकासा फरक असा जाणवत असेल. 4 मिनिटाची, 3 मिनिटाची आणि 2 मिनिटाची. अशा आपण याला वाफा काढून घेतल्या आहेत. आता साबुदाण्याला वाफ देण्याची काही गरज नाही. अगदी मस्त असा साबुदाणा झालेला आहे. वरून हलकीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि परत एकदा साबुदाणा हलकासा हलवायचा आहे. साबुदाणा हलवून घेतल्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम ऑफ केली तरीही चालेल. 4, 3 आणि 2 अशी टोटल 9 मिनिटाची वाफ आपण साबुदाण्याला काढून घेतलेली आहे. नॉर्मल पाण्यामध्ये आपण साबुदाणा 6 तास भिजवून घेतला आहे आणि 9 मिनिटाची साबुदाण्याला वाफ काढून घेतली आहे. या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा केला तर तुमचा साबुदाणा कधीच बिघडणार नाही. अगदी मस्त तुम्हाला हवा तसा खमंग आणि टेस्टी मोकळा सळसळीत असा साबुदाणा होईल. बटाटा तुम्ही कट करून किंवा कुस्करून कसाही घालू शकता. त्याने काही प्रॉब्लेम होत नाही. मस्तपैकी या प्रकारे साबुदाणा तयार करून पहा. खूप छान आणि खूप खमंग असा होतो. हिरवी मिरची आणि लाल मिरची, चिली फ्लेक्स दोन्ही टाकले की साबुदाण्याची जी चव आहे ती खरंच खूप वाढली अशी जाते. तर नक्कीच याप्रमाणे साबुदाणा ट्राय करून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.